रस्त्यात अडवून मारहाण करून जबरीने मोबाईल व रोख रक्कम हिसकावणारे रेकॉर्डवरील 2 आरोपी जेरबंद करून एकूण 1,23,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. गुन्हे शाखा युनिट 2ची कामगिरी. दिनांक 14/10/2025 रोजी फिर्यादी हे कामावरून अश्वमेध नगर रोडने घरी जात असताना चव्हाण सिरॅमिक दुकानासमोर फिर्यादी यांना अनोळखी इसमांनी अडवून फिर्यादी यांच्याकडे 100 रुपयाची मागणी केली होती. फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्याचा राग येऊन अनोळखी इसमांनी फिर्यादी यांना वाईट साईट शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून फिर्यादी यांचा मोबाईल व रोख रक्कम बळजबरीने काढून घेऊन तिथून पळून गेले. याबाबत फिर्यादी यांनी म्हसरूड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्याचा घटनास्थळाच गुन्हे शाखा युनिट 2 कडील अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ भेट देऊन सदर ठिकाणची पाहणी करून सदर गुन्ह्यांचा तपास केला असता रेकॉर्डवरील आरोपितांचा शोध घेत असताना पोलीस हवालदार मनोहर शिंदे व पोलीस अंमलदार महेश खांडबहाले यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की 2 इसम हे काळ्या रंगाची होंडा कंपनीची मोटारसायकलने चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी मुंबई 11 महामार्ग येथील फुलपाखरू गार्डन जवळ नाशिक येथे येणार आहे अशी बातमी मिळाल्यावरून सदर बातमीप्रमाणे गुन्हे शाखा युनिट 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी यांना दिली असता त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशित केले. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट 2 कडील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेनकोळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेडके, पोलीस हवालदार संजय सानप, मनोहर शिंदे, सुनील आहेर, पोलीस अंमलदार महेश खांडबहाले, तेजस मते अशांनी मुंबई 11 महामार्ग फुलपाखरू गार्डन जवळ नाशिक या ठिकाणी सापळा लावून एक उमेश प्रल्हाद खनपटे वय 20 वर्ष, दुसरा सूरज चिंतामण पवार वय 19 वर्ष अशांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 4 मोबाईल, 1 मोटारसायकल असा एकूण 1,23,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून आरोपींनी दिलेल्या कबुलीवरून म्हसरूड पोलीस स्टेशनकडील दाखल असलेला गुन्हा उघडकीस आणला असून दोन्ही आरोपींना पुढील कारवाई कामी जप्त मुद्देमालासह म्हसरूड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.